इलेक्ट्रॉनिक्स बॅकग्राऊंडच्या बऱ्याच स्टुडंटला कन्फ्युजन आहे की एक्झॅक्टली करिअर हे EITCमध्ये चूज करायचं, इलेक्ट्रॉनिक्स कोर बॅकग्राऊंडमध्ये, की आपल्याला IT सेक्टरमध्ये चूज करायचं आहे या EDA डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असू द्या, इलेक्ट्रॉनिक्स असू द्या किंवा इन्स्ट्रुमेंटेशन असू द्या, आजच्या या जनरेशनमध्ये जर पाहायला गेलं तर इंडस्ट्रियल ऑटोमेशनला हे बूमिंग आहे आणि जास्त डिमांड आहे. इलेक्ट्रिकल इंडस्ट्री असू द्या किंवा मेकॅनिकल इंडस्ट्री असू द्या, ईच अँड एव्हरी इंडस्ट्री जे आहे ते ऑटोमेशनमध्ये मायग्रेट होती आहे. आत्ता ही इंडस्ट्रीमध्ये काही सेमी ऑटोमेटेड कंपनीज आहेत आणि काही फुल्ली ऑटोमेटेड आहेत. ज्या सेमी ऑटोमेटेड आहेत ते फुल्ली ऑटोमेशनमध्ये हे मायग्रेट करतात. तर त्यावेळेला प्रत्येक इंडस्ट्रीला हे ऑटोमेशन इंजिनियरची रिक्वायरमेंट आहे. मग ऑटोमेशनच हे प्रत्येक ठिकाणी का एवढं बूमिंग आहे? कारण ऑटोमेशनमुळे जर पाहायला गेलं तर ही स्पीड कामाची जास्त होती आहे. कारण मशीनला आपण ऑटोमेटेड करतोय सिस्टीममध्ये, त्यामुळे मशीन हे जास्त प्रिसिजननी वर्क करते आणि त्या ठिकाणी स्पीड जास्त वाढल्यामुळे क्वालिटी वर्क आणि त्याची इफिशियन्सी जी आहे ते वाढत आहे. दुसरी गोष्ट की ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की टाईम कमी जातोय आणि ही सेफ्टी वाढते आहे. ह्युमनचं इंटरव्हेन्शन नसल्यामुळे तिथे लेबर्स असतील, ह्युमन्स असतील, ते सेफ फ्रॉम दी हार्म आहेत. नंबर 3 म्हणजे कॉस्ट कटिंग. यामध्ये ह्युमनचं इंटरव्हेन्शनमध्ये जे आपण ह्युमनचं इंटरव्हेन्शन असल्यामुळे तिथे जे ह्युमनची कॉस्ट जात होती किंवा त्यातून जे वेस्ट जात होतं त्यामध्ये कंपनीची बॉटम लाईनवरती जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागत होती. तर त्यामध्ये जर ह्युमनचं इंटरव्हेन्शन नसेल तर तिथे हे कंपनी कदाचित त्यांची बॉटम लाईन इम्प्रूव्ह करू शकते, त्यांचा रेव्हेन्यू जे आहे ते जास्त जनरेट करू शकते. आणि चौथी म्हणजे तुमची स्पीड. यामध्ये क्वालिटी आणि कामाची स्पीड जी आहे ते जास्त मिळते ऑटोमेशनमुळे, त्यामुळे कंपनीची इफिशियन्सी पण वाढते आणि प्रोडक्टिव्हिटी पण वाढते. त्याच्यामुळे ईच अँड एव्हरी इंडस्ट्री त्यांचा रेव्हेन्यू लाईन जनरेट करण्यासाठी, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, इफिशियन्सी वाढवण्यासाठी हे ऑटोमेशनमध्ये हे मूव्ह ऑन होती आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स हे यामध्ये जर पाहायला गेलं तर या फील्डमध्ये ऑटोमेशनमध्ये हे जास्त करिअर करण्यासाठी चांगला स्कोप आहे आणि हे डिमांडिंग पण आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन होण्याची काही गरज नाही. इंडस्ट्रियल ऑटोमेशन इज द बेस्ट पाथ, बेस्ट डिरेक्शन फॉर युअर करिअर.